जलद घ्यायचा अजून 2-3 आदे घ्यायचे जलद घ्यायचं. श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राध्याय नमः. भगवंत म्हणे गुरुळा प्रती पुन्हा एके कर्मगती वाचा 2-4 धर्म हित प्राप्ती मदन निश्चित होते. शास्त्रावरी नसे भक्ती तो नास्तिक जाण निश्चिती याची भाषण करिता नरक प्राप्ती प्राण्याप्रती होते. पुन्हा सर्व धर्माचे तार महावाक्ये ऐके खगेंद्र मदभक्ती करते अहोरात्र स्वर्गदार ते सुख पावती. असं म्हणले भगवंत म्हणे गरुडा प्रती पुन्हा ऐका कर्मगती. लोकांच्या कर्माच्या गती ऐका. अधर्माने जे वागले त्यांना यमदंड मिळाला. ज्यांची शास्त्रावरती भक्ती नाही नास्तिक लोक आहे त्या लोकांबरोबर भाषण करू नये. भाषण केलं तरी नरक आहे. असत्य लोकांबरोबर बोलणं भगवंताची भक्ती नसताना बोलणं ते लोक नरकाला जातात. आणि जे माझं भजन करतात तेच मोक्षाला वैकुंठाला येतात. काय सत्संग घडे दैनी महाधर्म सत्संग परियेसी स्वर्गत्वनीती पुढे सदा. पुन्हा जन्माला आल्यानंतर ना माझी सत्संग केला भक्ती केली भगवंताचं नामस्मरण केलं तर पुन्हा ते असणारे वैकुंठाला जातात. भगवंत बोलतात सुसंगतेची महापापदान महानरक त्याचे अभिधान याचा प्रयत्न करून असत्सेवन करू नये. वाईट माणसाची संगत तेच असणारा महापाप आहे म्हणून लोक नरकाला जातात. संगतीचा प्रभाव असतो महाराज. आपली संगत कोणाबरोबर आहे तो व्यक्ती कसा आहे म्हणून संगतीमुळं लोक नरकाला जातात अधोगतीला जातात. म्हणून संगत चांगल्याची ठेवा. साधूचे करावे सेवन ते सद्गती स्वर्गस्थान. आता पाप चिन्हित जन्मदान त्याचे विंधान परियती. जे साधू संतांचं सेवन करतात त्यांना सद्गती स्वर्गस्थान प्राप्त होतं. आता ज्यांनी पूर्वजन्मामध्ये किंवा जिवंत असताना पाप कर्म केले पापाचा जन्म ज्यांचा झालेला आहे जन्मभर पाप केलेला आहे त्याची लक्षणं ऐका. अनर्थवादी आणि पिशून आणि भद्र करी प्रलापन मृग पक्षा माझी जनन परदार सेवन. आता कोणतं पाप केल्यावर कोणता जन्म भेटतो याचं वर्णन महाराज सांगतात ग्रंथकर्ते सांगतात. खोटं बोलल्यानंतर ना पशु पक्ष्यांच्या जन्माला जावं लागतं आणि परदारा सेवन केल्यानंतर ना कोणता जन्म मिळतो ऐका. आणि ते अदत्त तो जन्मे रोग संयुक्त हिंसक प्राणी जे जगात ते स्थावरात जन्म घेती. जे आदत्त आहेत आदत्त म्हणजे कंजूस जे दान धर्म करत नाही धनलोभी आहेत त्यांना रोग प्राप्त होतो. अखंड शरीराला काही ना काही रोग होतो. जे हिंसक प्राणी आहेत अशा प्रकारचे हिंसक प्राणी स्थावरात जन्म घेतात. स्थावर म्हणजे काय न हलणार मग काय आहे झाड आहे दगड आहे पर्वत आहे धोंडा आहे अशा जन्माला त्याला घालतात. निराळू क्रूर लुब्धक नास्तिकत सेवंचक प्रमादी भिन्न वृत्ती देख ईर्ष माझी सम्यक जन्म. जे लोक क्रूर आहेत लुब्धक आहेत नास्तिक आहेत ते पशु पक्षाच्या जन्माला जातात. मृग उष्ट्र श्वान सुकर ब्रह्महत्यार्या योनी उष्ट्र उल्क सवैतन्य आखर सुरापी नर जन्म पावे. रमी कीटक आणि पतंग स्वर्ण हत्याची जन्म देख चरण गुलमलता सम्यक गुरु तल्पक कर्मेची जन्मे. अन्न हरता याचे अन्न वाणी चोरी तो मूक जाण धान्य हरता रक्तांग संपूर्ण तैसाच पिशून दुर्गंधी मुख. मग एखाद्याचं अन्न हिरावून घेतलं किंवा दुसऱ्याच्या घरी चोरी केली चोरी करणारा असणारा व्यक्ती मुका होतो. पुन्हा धान्य हरण करणारा व्यक्ती नरकाला जातो आणि सगळं रक्त नदीमध्ये त्याला बुडवतात. तैल हरता तेली होत तहावी करत्याच्या मुखाची दुर्गंधी बहुत वज्रच्या कचोरी तकिंचित मयूर होत अरण्य माझी. दुसऱ्याचं तेल ज्याने हरण केलेलं आहे तेल चोरलेलं आहे ते पुढच्या जन्मामध्ये तेली होतात. जे असणारी लोक चहाड्या करतात एकमेकाची चहाडी सांगतात एकमेकाला नावं ठेवतात त्याच्या तोंडाला दुर्गंधी येते. आणि जे लोक वनामध्ये गेल्यानंतर ना पत्र शाखा झाडाचे फांदे झाडं तोडतात ते लोक मयूर वनामध्ये होतात. घरी चोरीले गंधद्रव्ये तरी पावे चिचुंदीर काय
धान्य चोरीता मुस्कन्वय ज्ञान रमणीय चोरीता उंट. जरी एखाद्यानं गंध द्रव्य म्हणजे असणारे एखादं सुगंधित द्रव्य जर चोरला तर ते चुचुंदरीच्या जन्माला जातात. ज्यांनी दुसऱ्याचं धान्य चोरलेलं आहे ते उंदराच्या जन्माला जातात असं महाराज सांगतात. चोरीता होई वानर काक होई पाक चोरणार. मधु चोरीता मक्षिका क्रूर फळ ग्रध होत ते. फळ चोरणारा वानर होतो, दुसऱ्याचं अन्न चोरणारा कावळा होतो, मधु चोरणारा असणारा मधुमक्षिकाच्या जन्माला जातो असं सांगतात. गो चोरिता गोर येऊनी अग्नी चोरिता बक येऊनी. चित्र वस्त्रेश्वरित येऊनी किरी येऊनी लवण चोरिता. गायी चोरल्यानंतर ना पुन्हा असणाऱ्या पुढच्या जन्मामध्ये ती जात गायीच्या जन्माला जात. अग्नी चोरल्यानंतर ना बगळ्याच्या जन्माला जात. एखाद्याचे असणारे वस्त्रे चोरल्यानंतर ना पुन्हा असणाऱ्या वेगवेगळ्या पशु पक्ष्याच्या जन्माला त्याला जन्म घ्यावा लागतो. यांचा संसर्ग करी तो त्याचा फल भाग निर्धारी. या दुष्ट संग क्षण भरी नकी सरपारी रहते. म्हणून भगवंत सांगतात गरुडाला अशा लोकांची चोरी करणारे खोटं बोलणारे लोकांची संगत करायची नाही. थोडा तरी प्रभाव पडत असतो. संगतीला राहणारे सुद्धा नरकाला जातात असं भगवंत बोलतात. आणि बाळ घाती स्त्री घात करी मूळ महती. या सर्वांचा सांगती जो साक्ष भरती अर्णत्वदे. एखाद्यानं अग्नी लावलेला आहे, एखाद्याची बाळ हत्या घडलेली आहे, स्त्री हत्या घडलेली आहे आणि अशा वेळेला जर एखाद्याला साक्षी विचारलं आणि त्यानं जर खोटं बोलला तर जो हस्ताचे ठाई गे खापर विनाशिक गलत कृत शरीर. अंध होऊन शत्रूचे आगार नित्य साक्ष देणार पावत ते. जो असणारा मिथ्या साक्षी देतो, खोटं बोलतो, कुठं कुठं खोटं बोलतो. एखाद्यानं बाळ हत्या केली तिथं खोटं बोलायचं, खोटी साक्ष द्यायची. स्त्री हत्या केली तिथं खोटी साक्ष द्यायची. अशी लोक यम नगरीला गेल्यावर यम लोक त्यांचा हातपाय तोडतो, शस्त्राने त्यांचे डोळे काढतो. अशा प्रकारे दुःख यम त्यांना देतो. जे पाप तीर्थन रवळीत ते पाप साधू दर्शने वा वा. साधूनी फार केले पुनीत माझी अपदा ते भुवाले. भगवंत सांगतायत जे पाप तीर्थाने जात नाही. एखाद्या तीर्थामध्ये गेलो, तीर्थ एखादं पाप घालवू शकत नाही. ते पाप साधू संतांच्या दर्शनानं जातं. म्हणून साधू म्हणजेच माझाच अंश आहे असं भगवंत सांगतात. पूतना आधी करून असुर कंसाधिक जनी. साधूचे समागमे करून गेले तरुणी भवसिंधू. भगवंताने सांगितलं मी सुद्धा गोकुळामध्ये कृष्ण अवतार घेतला, अनेक राक्षस मारली. जन्मला जन्मला मावशीला मारलं, पुतना नावाची स्त्री तिला मारलं, तिचा उद्धार झाला. कंसाला मारलं, अका बका केशी बकासूर प्रलंब सगळ्याला मारलं. पण जे जे मी मारले त्या सगळ्यांचा उद्धार त्या साधू संतांच्या संगतीनं झाला. साधूचे संगाता लवतोलेती न तुळे पर्येती. मुक्तीन पाळे सांगतेती या संसारवासी उत्तम साधू संग. साधूच्या संगत केल्याबरोबर त्याच्या संगतीची बरोबरी कशालाच करता येत नाही. म्हणून साधूची संगत म्हणजे मुक्ती सायुज्य त्याच्या पदरामध्ये पडण्यासारखे आहे. म्हणून साधू संतांची संगत धरा भगवंत सांगतात. सर्व यज्ञ सर्व दान सर्व तीर्थे वर्ता शरण. मी सर्वा घटी असे पूर्ण काही पाच दान माझा भक्त. भगवंताने सांगितलं सगळीकडेच मी आहे. रामे विन सर्वथा तिळे भरी ठाव नाही रीता. असो जन्म मरण वार्ता पुढील कथा अवधारा. मी सर्व गती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. हा मी ज्ञानी मी निवड रूपमुख माझेच जाण. आनंद देह मी धरून पनाग क्षणा फिरताचे. ऐक म्हणले गरुडजी, मी असणारा सगळं माझच आहे. मी ज्ञानी आहे, मी निर्गुण आहे, रूप माझच आहे. ह्या जगामध्ये जे जे चाललंय ती माझीच सत्ता आहे. आणि सगुण निर्गुण रूपानं मी या पृथ्वी तलावरती जगत्रयामध्ये फिरतो. मी एक आकाशवत घटमधी असे व्याप्त. घट भंग घटकाच नाचत मी तैसाची शाश्वत देवंगे. भगवंताने सांगितलं आकाश एकच आहे, तशा पद्धतीने मी एकच आहे. आता वेगवेगळ्या घागरी ठुल्या, त्या घागरीमध्ये प्रत्येक घागरीमध्ये आकाश दिसतं आणि ते घागर फोडल्यावर घागर फुटतीनं आकाश राहतं. तसं माझं आहे म्हणले.
मी हा शाश्वत आहे, न संपणार आहे. भगवंत सांगतात कर्दळी संभती परी मनुष्य देह अति निर्धारी निसार नित्य पन्नघारी जलबुद्ध सरी जाणती. माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा. आपण लहानपणापासून ऐकतोय तसंच आहे. माणसाचं आयुष्य म्हणजे कर्दळीच्या पानासारखं आहे. केळीचं पान नाजूक असतंय, वाऱ्याची झुळूक लागलं तरी मधनं फाटत आहे, तेवढं नाजूक ती केळीचं पान आहे. तशा पद्धतीने माणसाचं आयुष्य आहे. पाण्यातला बुडबुडा, दगड पाण्यात टाकला, जेवढ्या वेळ बुडबुडा येईल तेवढा वेळ माणसाचं आयुष्य आहे. भगवंत सांगतात पंचतत्वाची काय होत मागुती पंच तत्वी मिळत जी कर्म घेरी स्वकृत तेनीच होत बस प्राणी. शरीर पंचतत्वापासून तयार होतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यामुळे शरीर चाललं जातं. आणि माणूस मेल्यानंतर ना, त्याला जाळल्यानंतर ना, ही सगळी पंचतत्व आपापल्या तत्वामध्ये मिसळून जातात. जीवासी मध वाचून नसे तोडवी अन्य दान मृत्यू जन्म देहच वर्तमान अध्यक्षता वर्षान नित्य. अशा पद्धतीने अशा जीवाला जीव जन्माला येतो, शरीर धारण करतो, त्याचं आयुष्य संपल्यावर मरतो, मग जन्माला आल्यावर पाप पुण्य करतो. मग ह्या जीवाला सोडवण्यासाठी माझ्याशिवाय दुसरा समर्थ कोणीच नाही. आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, भगवंताशिवाय माझ्याशिवाय त्याला कोणी सोडवत नाही. महाराज सांगतात हे साधो पन्नागरी तो प्रश्न केला मद निर्धारी मेरिया जीवासी परलोक भीतरी अवधर्य देह सामग्री कैसी पावे. ऐक म्हणले घरला तू विचारलं होतं, प्रेतकल्पाची कथा विचारत असताना तू विचारलं अर्धो देही कर्म कसं करायचं माणूस मेल्यानंतर ना. सांगतो आश्चर्य मग वाटे अत्यंत मनुष्याची चेष्टे ते बहुत प्रत्येक पाहता समरत अन्य नाही भीत मरण भय. भगवंताने सांगितलं गरुडा मला माणसाचं आश्चर्य वाटतंय. माणूस पापाला घाबरतच नाही, पापाला भीतच नाही. माणूस डोळे झाकून पाप करतोय, कारण घाबरत नाही. आजकाल भीतीच राहिलेली नाहीये. आणून अशा प्रकारचं माणूस जगतो, राहतो, मरणाला भीत नाही, पापाला भीत नाही. भगवंत सांगतात त्यांचे धन हरावया झालं उगाची कर्मे करीती दान माया अनर्थ दंभ करून जनाची करून दाविती. आवई मानवाय उभे एकमेकाचं धन चोरतात, आणि धन चोरण्यामुळे काय सगळं इथंच ठेवायचं. ही माया अनृत करवते. अनृत म्हणजे खोटं. माणसाला जीवाला कळलेलं अज्ञान, अज्ञान म्हणजे माया. ही माया माणसाकडून चुकीचं कार्य करून घेते. भगवंत बोलतात पुत्र पत्नी आणि जननी पिता सुख पावे धन करुणी ही माझी भाषणे ऐकुनी जनाच्या मनी भीतीने उपजे. लोकांच्या मनामध्ये भीतीच राहत नाही गरुडा. आता त्यानं कमवलेलं धन, त्याची असणारी मुलं, बायका, लेकर हे धनाचा उपभोग घेतात. बर कमवणारा एकटा आहे, मग ते कोणत्या मार्गाने कमवतोय? वाल्या कोळ्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. माणसं मारून घरामध्ये धन आणत होता, मग त्याच्या घरातली लोक त्याच्या पापामध्ये भागीदार झाले का? मग मी सांगतोय तरी लोक ऐकत नाही. काय करील चतुर्वता जेते नाही सावध होता या सव एक चित्त तत्वता माझ्या वाक्याचा परिस्थिती. काय करावं गरुडा? सांगायला आम्ही खूप तयार आहे हो, पण ऐकायलाच व्यवस्थित श्रोता नाही भेटल्यावर काय करायचं? म्हणून वक्ता कितीही हुशार असू द्या, चतुर असू द्या, ऐकणारा श्रोता तल्लख पाहिजे, हुशार पाहिजे, असं भगवंत गरुडाला सांगतात. काळ झाल्यावरी प्रेत कार्याचा काळ अवधारी एकादश दिवस निर्धारी मुख्य पन्नागारी दानिजे. ऐक म्हणजे गरुडा सांगतो, माणूस मृत झाल्यानंतर ना 11 दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये काय करावा? तैशाची सकळ क्रियादान वर्षोत्सर्ग आदी करून सूतक मृतकादी दान एकादश दिन प्रसिद्ध पै. आणि 11व्या दिवसामध्ये कालपर्यंत 10व्या दिवसाचा विधी सगळं सांगितलं. आता 11व्या दिवशी वृत्सर्ग नावाचा विधी आहे, आणि तो विधी माणसानं करावा. कार्याती पुत्र प्रशस्त त्याच्या अभावी भार्या मुक्त तिच्या अभावी कनिष्ठ बंधू युक्त सदभावी युक्त ज्येष्ठ भ्राता. श्राद्ध कार्य करण्यासाठी अधिकारी कोणी सांगितलं? श्राद्ध कार्यासाठी पहिला अधिकारी मुलगा. मुलगा नसेल तर मुलाची पत्नी, मुलाची पत्नी नसेल तर तिचा लहान भाऊ. अशा पद्धतीने श्राद्ध कार्य करण्यासाठी उपयुक्त लोक आहेत.
तो नसल्या भ्रातृपुत्रानं क्रिया समस्त करावी दान मावती आते पुत्र समान मातुलाचे नंदन आत्मबांधव. मग एखादा असणारा जर घरामध्ये कुणी नसेल, मुलगाही नसेल, त्याची पत्नीही नसेल, त्याचा असणारा भाऊ बहीणही नसेल, मग भावाचा मुलगा करायचा, भावाच्या मुलाला पुढे करायचं. भावाचा मुलगा नसेल तर आत्तीचा मुलगा, मावशीचा मुलगा, हे सगळे नातेवाईक त्यात असणाऱ्या गृहामधले आत्मबांधव मानले जातात, म्हणून त्यांना अधिकार सांगितला. तेव्हा मात्र पित्रदान सप्त पुरुष पिंड विधान सदर्व सप्त शोधक मनमोहन पन्नागशना जाणीजे. म्हणून अशा प्रकारे मातृपित्रासहित सप्तपुत्रापर्यंत हे असणार सपिंड विधान करण्याचा विधी भगवंताने सांगितला. क्रिया की जे आत्मबंधूने किंवा पित्र बंधू निधाने आणि करिता मातुलाने शिष्य गुरुने अवतिकीले. मग हे असणाऱ्या श्राद्धाच्या क्रिया कोणी कोणी करायच्या? स्वतःच्या मुलाने करायचा, स्वतःचा मुलगा नसेल तर भावाच्या मुलाने करायचा, भावाचा मुलगा नसेल तर मामाने केलं तरी चालतंय, मामा बी नसेल तर एखादा असणारा गुरु असेल, त्याचा शिष्य असेल, त्याने जरी केलं तरी चालतं. शशुराने अथवा जामाताने क्रिया करावी चालकाने तो जाती अथवा गोत्र जाणे नसता कोणी राजा नेरिजे. बघा आता एखाद्या शास्त्राने क्रिया करावी श्राद्धाची तरी चालते, जावयाने करावी. कुणाला सांगितलं? पहिल्यापासून सांगितलं. मुलगा नसेल तर मुलाच्या पत्नीनं करावी, पत्नी नसेल तर भावाच्या मुलानं करावी, भावाचा मुलगा नसेल तर आत्याचा मुलगा, मावशीचा मुलगा, यातल्या पैकी कुणीच नसेल तर मग पुन्हा कुणी करायची? शास्त्राने करावी, जावयाने करावी, मामाने करावी, मामाच्या पोरानं करावी. त्यापैकी कुणीच नसेल तर गुरु शिष्यानं करावी. यातलं कोणीच नसेल, एखाद्याचं कोणीच नसेल तर त्या गावच्या राजानं करावं. ऐसा अति प्रकार क्रिया किले शास्त्रीयुक्त ब्रह्मचार्याने प्रेतकृत्व सीता मेल्या ते सुख किले. अशा पद्धतीने प्रकार सांगितला गेला. स्वजातीय किंवा गोत्र जातीनं हे असणाऱ्या विधीचा श्राद्धाचा प्रकार करावा. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे उत्तम क्रिया विधी सांगितल्या. आता ब्रह्मचार्याचं प्रेतकृत्य कसं करायचं ऐका. संन्याशाने नकी किंचित करिता महापात की होत उपनीत अथवा मुंजी रहित अधिकारी सूत पितृकार्य. एखादा ब्रह्म पिता मेल्यानंतर ना त्याचा मुलगा संन्यासी असेल तर त्या संन्यासाने क्रिया करायची नाही केल्या तर तो महापातकी ठरला जातो असं सांगतात. प्रेत श्राद्धन किले ग्रही ते बाहेर किले देते शुद्धमही पंचवर्षाधिक करता पाही एकादशांनी दर्शजरी. बघा एखादा असणार म्हणजे जे काही प्रेत कार्याचे विधी आहेत ते घरात करायचे नसतात. बाहेर, घराच्या बाहेर कुठेतरी जागा शुद्ध करावी किंवा जिथं दहन केलं तिथं करावं किंवा घराच्या बाहेर जागा शुद्ध करून तिथं करावी. अशा प्रकारचा विधी कुठं कसा करावा महाराज सांगतात. आणि अहितागनी क्रिया की जे अनुक्रमानी संपंडी की जे स्वसदनी म्हणून याच्यासाठी सगळ्या अनुक्रमाने आता जसं सांगितलं त्या पद्धतीने अनुक्रमानामध्ये कुणी ना कुणी असतं. त्या सर्वांनी त्या क्रिया करावी. पर्वण करावी, पर्वणी असतात, श्राद्ध असतात, ह्या सगळ्या क्रिया करावी भगवंत सांगतात. संन्यासी मेले यावरी पुत्रे पार्वन श्राद्ध निर्धारी एकादश दिनी पन्नगारी शास्त्र प्रकारी. एखादा संन्यासी मेल्यानंतर ना त्याच्या मुलाने त्याच्या असणारा श्राद्ध आणि सगळ्या पर्वणी 11 दिवसापर्यंत कराव्या. नाही पिंड क्रिया त्याच नाही असौख्याचा लवलेच नाही शोकाची अवकाश विस्मृती सरसमरुया. पुत्रवती सवासीन मर्तनारी सीता वर्षोत्सर्गन कीज निर्धारी विधियुक्त गोप्रदान बीज करी उर्गारी अवश्य दिजे. एखादी पुत्रवती सवासीन जर असणारी स्त्री मिली असेल तर त्याचाही वृषसर्ग वर्ग, जी वृषसर्ग नावाचा विधी आहे तो विधी आता सांगितला तो त्या स्त्रीचा करायचा नाही. एक मते कीजे वृषसर्ग एकादश दिनी केल्या सांग प्रेतत्व स्थिर कोटी श्राद्ध लेख केल्या सम्यक न उद्धरे. आणि वृषसर्ग नावाचा विधी 11व्या दिवशी केल्यानंतर तो 11व्या दिवशीचाच करायचा विधी आहे. तो जर 11व्या दिवशी केला तर तो प्रेतत्व हे असणाऱ्या सगळ्या दुःखामधून त्याला मुक्ती मिळते. आयते वर्ष स्वर्ग महात्मे जाणून अवश्य करा उत्तम
गरुडाची कटी पुरुषोत्तम शौनिका पवनिकादी ऋषीना सुखकती तेची प्राकृत वाणीयुक्त सप्तमाध्यायी सरयुक्त कर्मनिष्ठादि प्राणी बहुत माधव निवेदित तया प्रती गुरु पूर्ण कल्पे गुरु नारायण चव्हाणे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः श्री सीताराम चंद्राय नमः. पुणा भगवंत म्हणे खगपती ऐक वर्ष स्वर्ग पद्धती नारायण बलिती स्थिती अनुक्रमे कीर्ती अवधारी सर्व तीर्थे आणि कोटी यज्ञ अश्वमेध गयची पिंडदान महामुक्ती बोलती संज्ञान एवढे कला समान ऐक म्हणले भगवान परमात्मा गरुडाला सांगतायत वृक्ष सर्ग पद्धती आणि नारायण बलीचा विधी या असणाऱ्या अध्यायामध्ये सांगतो. सगळ्या तीर्थामध्ये यज्ञ श्रेष्ठ आहे. अश्वमेध यज्ञ अनेक प्रकारचे यज्ञ तीर्थाला पिंडदान केलं कोटी यज्ञाचं फळ भेटतं. तस्मात एकादश दिवशी बोलावून वैदिक ब्राह्मणाची त्यांची आज्ञा घेऊन वर्षोत्सर्गाची विधानीची पैकी 11व्या दिवशी व्रतसर्ग नावाचा विधी करावा लागतो. त्या 11व्या दिवशी ब्राह्मणाला बोलवायचं आणि ब्राह्मणाकडून आपल्याला येत नसतं यातलं काही म्हणून ब्राह्मणाला बोलवायचं आणि त्याच्याकडून वृक्षसर्ग नावाचा विधी विधियुक्त शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने करा. वर्षा अधिक असावा वस्त्र आणि रक्तवर्ण असावा त्यात उष्टांगी असावा विशेष पाहुन सरस अनावतो. मग एखाद्या गाईचं वासरू असावं ते असणारं वासरू गाईचं त्या ठिकाणी रक्त वर्ण असावं त्याच्यामध्ये ते असणाऱ्या वासराला घ्यावं बोलवावं. काय करतात 4 वर्ष पर्यंत वत्स संज्ञाशास्त्री अति विशेष 1 वर्षाचा यश घात वर्षोत्सर्गाच येतो. वृक्षसर्ग विधी करण्यासाठी गाईचे वासरू 2 वर्षाचं 4 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं असलं तरी चालतं. वयंताची माता जिवंत असल्या उत्तम पूजा येत होत वस्त्राभरण संयुक्त करावे निश्चित भाग्यवंते. आचार्य करावा शास्त्रवेत्ता अवधार्य प्रायचित्त विधानता दशमे हनी स्नान विधीनता ग्रामात सर्वता करुणे. आणि मग एखादा असणारा ज्या ब्राह्मणाकडून आपल्याला ही सगळा वृक्षसर्ग नावाचा विधी करावायचा आहे तो असणारा ब्राह्मण ब्रह्मवेत्ता असावा आचार्य असावा अवधारिक असावा सगळे विधान जाणणारा असावा असं सांगतात. ग्रामाबाहेर करुण स्नान टाकावे मशरून कवस्त्रदान पिंड जे असती लहान त्याची वपन करता करत. गावाच्या बाहेर स्नान करावं मग तिथं असणार डोक्यावरची केस काढावी मिशा काढावी हातावरची नख काढावी अशा प्रकारे जे एखादा पिंडदान करणारा लहान असेल तर त्यानं काय करायचं. माता आणि पितर स्त्रीने मेल्या भ्रतार प्रथमादी विषमदिनी समग्र वपन प्रकार निश्चित. एखादा लहान पिंड देणारा एखादा लहान मुलगा असेल तर त्यानं फक्त डोक्यावरची केस काढायची. मग आई वडील जर मृत झालेले असतील तर त्याच्या मुलांनी काय करायचं ऐका. ग्रहशुद्धी पात्रशुद्धी आणि करुणी वस्त्रशुद्धी सर्व सामग्री करुणे आधी सप्त पंचावधी ब्राह्मण. ग्रहाची शुद्धी करायची घराची शुद्धी करायची पात्राची शुद्धी करायची वस्त्र शुद्धी करायची सगळ्या सामग्री सिद्ध करायच्या 4 किंवा 7 किंवा 5 ब्राह्मणाला बोलवायचं. अथवा बोला उनिचार मुद्रिका कुंडल वस्त्र समग्र गंध चंदन माल्यादी प्रकार तांबूल परिकरे पूजिले. 5, 7 किंवा 4 ब्राह्मणाला बोलवायचं त्यांना असणारे मुद्रिका कुंडल वस्त्र गंध लावायचं चंदन लावायचं अशा प्रकारे ब्राह्मणाची पूजा करावे. अवधर्व देहिक प्रेत कर्म सकळ ब्राह्मण हस्ते करिता निर्मळ दुष्ट भ्रष्टी झाल्याचा वेळ नरे नारायण बळी. अर्धोदेहिक हे प्रेत कर्म आहे ती ब्राह्मणाकडून करून घ्यावं तर त्याला मुक्ती भेटते. एखादा दुष्ट मृत्यू झालेला असेल म्हणजे वाईट अपघात झालेला असेल किंवा वाईट कर्मामध्ये जर तो मेलेला असेल तर त्याचा नारायण बली करावा. प्रेताच्या मुक्ती कारणे गरुडा नारायण बलिदाने ब्रह्मा विष्णू शिवा कारणे यम प्रेत नामाने करावा. प्रेताच्या मुक्तीसाठी भगवंत सांगतात गरुडा नारायण बलीचा विधी करावा.
ब्रह्मा विष्णू महादेव यांचं स्मरण करावं. पूर्ण पात्र सहकलश सापुडी पंच पल्लवास हिरण्य भोवती करोप्यास विद्रुम वज्रास घालून ही पंच रत्ने आणि वासत प्रतिमा सुवर्ण रजत विशेष ताम्र लोह शक्तास करिष्माने विशेष मूर्ती केले करवणी मूर्तीचे पूजन पंचश्रादे सुलक्षण आणि पंचधान्य दान अशा पद्धतीने एक कलश घ्यावा, तेथे एक मूर्ती स्थापन करावी, पंचश्राद्ध सांगितले ते पंचश्राद्ध करावी, पंचधान्य घ्यावे आणि ती पंचधान्य विप्र पाहून त्या ब्राह्मणाला दान करावं. देवब्रीही आणि तीर माश गोधूम निर्मल पंचविप्र पाहून सुशील दान तत्काल ही पंचधान्य आहेत, ही पंचधान्य घ्यावी आणि सुशील आचरणाचा ब्राह्मण बोलवावा आणि त्या ब्राह्मणाला हे पंचधान्य दान करावे. एकादश श्राद्ध केले मग एक उतिष्ठ विधान सांग एकादश दान सम्यक प्रेत प्रित्यर्थ देईले. मग आता एकादश श्राद्ध 11 श्राद्ध करावी, ते असणारी श्राद्ध करून अनेक प्रकारची दान प्रेताच्या मुक्तीसाठी ब्राह्मणाला द्यावे. एक सांग परदान आसन क्षेत्र उपान मुद्रिका कमंडलो भोजन भोजनाधार वसनाष्टविध आज आणि उपवीत येणे संपूर्ण पददान होत वृक्षोत्सर्गी आदर बहुत धरून प्रेतार्थ करावं. मग सगळं दान करावं, वाहन दान करावं, छत्र दान करावं, उपायन दान करावी, मुद्रिका कमंडलू सगळं दान केल्यानंतर ना पुन्हा आज पत्र घ्यावं, त्याच्यामध्ये पुन्हा पददान करावं आणि वृक्ष सर्व विधी अतिशय आदरानं ब्राह्मणाकडून करून घ्यावा. उष्णचर ओ शिजवून अधिकारानुसार पिष्ट अन्न आचार्यान्य नवरस पूजन वस्तिकासह करावे. मग अन्न त्या ठिकाणी घ्यायचं, ते असणारं शिजवायचं, अधिकारानुसार त्याचं असणारं पीठ बनवायचं, गाय आणि वासरू घ्यायचे आणि त्या गाई वासरूचं पूजन करावं. स्वर्णसंग रौप्य खूर ताम्रपृष्ठ शुभ्र वस्त्र कंठी वेष्टावी समग्र हरिज पुचाग्र मग ती गाय किंवा वासरू कसा असावं, शिंग असणारे सुवर्ण वर्ण असावी, खुर त्याचं असणारं सुंदर असावं, पृष्ठ तांबे पृष्ठ असावं, गायीचं शुभ्र वस्त्र असावं, तिचा गायीचा कलर शुभ्र असावा आणि मग ते असणाऱ्या गायीचं शिपूट आपल्या डोक्यावर धरावं. पुरस्य पुच्छाग्र धरल्यावरी दक्षिणा तीर कुशाग्र नीर अमुक ग्रोथ प्रेतुच्चार करुणी सत्वर वृक्ष सोडिजे दूध तारो सर्व काळ आयता बोलू नित काळ हेमा सहित सलील भूमीवरी बहुल समर्पावे. असं म्हणले. मग अशा पद्धतीने ते असणाऱ्या गायीची शेपटी धरायची उजव्या हातानं आणि मग प्रार्थना करायची की ही जी काय जो मयत व्यक्ती झालेला आहे मृत, त्याच्या कल्याणासाठी हा विधी केला तर त्याचं कल्याण व्हावं. त्याचा मंत्र सप्रदायान कराय वर्षाचे उत्सर्जन प्रार्थावा आयचे वर्ष रुपये करून धर्म निर्माण पिता केला. अशा पद्धतीने वृक्ष सर्ग नावाचा जो विधी आहे गाय आणि वासराचा, हे असणारा विधी करावा लागतो 11व्या दिवशी आणि तो विधी ब्रह्मदेवानं जगाच्या कल्याणासाठी निर्माण केला. तुझ्या उत्सर्ग प्रभावान प्रेत स्वर्ग पुरा पावेदान आयची प्रार्थना करून आचर्याला गुण तो द्यावा. आणि ते असणारा गायीचं वासरू किंवा ती गाय घ्यावी, कसं गाय असावी, त्याचं असणारं शिंग पाठ कलर कसा असावा ती सांगितलं. ते असणारं वासरू ब्राह्मणाला दान द्यायचं, ब्राह्मणाला सांगायचं तुम्ही व्रत केलं, विधी केला, त्या विधीमुळे आमच्या असणाऱ्या व्यक्तीचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना ब्राह्मणाला करावी. एकादश साधे करून करावे नारायण बली लागून बरी कृती संपादून 11 आणि 5 श्राद्धे. अशा पद्धतीने 11 श्राद्ध करायची, नारायण बली करायचा आणि मग एकादशी दिवशी 11व्या दिवशी नारायण बली वृषसर्ग विधी करावा आणि 5 श्राद्ध सांगितली ते करावे. आयची श्राद्धे केल्यावरी वत्सर्ग तदनंतरी आयचे ही मतशास्त्र अंतरी तू विचारी बोली. असं म्हणणे शास्त्रामध्ये नाना मत प्रकार मानलेले आहेत. हे 5 यज्ञ झाल्यानंतर हे असणारा नारायण बलीचा विधी वृषसर्गाचा विधी पुढे करावा. प्रथम श्राद्धी ब्राह्मणाचे पूजन सर्वाभरणी वस्त्रे करून वाहनादी संपदा धन
प्रिय वस्तू अर्पण करा. पहिल्या श्राद्धामध्ये ब्राह्मणाचं पूजन करावं, त्या ब्राह्मणाला वस्त्र अलंकार दान करावं, वाहन म्हणजे चपला, धन, त्या वस्तूला जे वस्तू, त्या व्यक्तीला जे वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू दान कराव्या. ब्राह्मणाती दिल्या भक्तियुक्त या उपसंस्कारासहित राष्ट्राची करुणे दृढीभूत खगश्रेष्ठा देता प्रेत सुखा. ब्राह्मणाला दिल्यानंतर ना मग शय्यादान असेल, उपहानदान असतील, छत्रीदान असेल, हे सगळं दिल्यानंतर ना ते प्रेत यमलोकामध्ये सुख पावलं जातं. रम्यदंत पत्रतीत हेमपृष्टी अलंकृत हंस सूर्यान्नयुक्त उशी पांघरून तयावर. अनेक प्रकारचे असणारे हत्तीचे दात असेल, उशी असेल, पांघरुण असेल, शय्या असेल, अशा प्रकारचं दान ब्राह्मणाला अर्पण करावं. आणि ही वस्त्रयुक्त गंध पुष्पादी वासित तीर्थस्थानी कलश जलयुक्त तांबूलयुक्त करुणे अर्पाली. अनेक प्रकारची वस्त्र करावी, गंध, फुलं हे असणारे सुवासिक त्या ठिकाणी कलश आहे, तांबूल आहे, पाणी आहे, पाण्याने भरलेला कलश, तांबूल, सुगंधी द्रव्य अर्पण करावं. कुंकुम कर्पूर गौरू चंदन दीपिका छत्र उपान हदान श्यामरा आसन भाजन पार्श्वभाई दान ऐकी सर्व. हे ओणी सप्त धान्य भरीत पात्र ठेवावे येतौचित रंगार सारी कपूग पात्र कंकत तांबूल साहित्य सर्व असावे. पादुका अक्ष क्रीडा आदर्श फळे कुसुमे वितांतरीत वस्त्रे भूषण औषधात प्रेत उद्देशे समर्पावे. सगळं असणारा ब्राह्मणाला अर्पण करावं. पादुका असेल, आरसा असेल, फळ, फुलं, पुन्हा वस्त्र, भूषण, औषध प्रेताच्या उद्देशासाठी दान करावे. जे जे पदार्थ येथे द्यावे ते त्या ते प्राप्त व्हावे. म्हणून गरुडा मानावे पत्नी गतिजाती पूजोनी. ऐक म्हणले गरुडा, जे जे पृथ्वी तळावरती दान देताल ते ते असणाऱ्या प्रेताला प्राप्त होतं. म्हणून यम जो दंड करतो त्या दंडापासून ही दिलेल्या वस्तू त्या दंडापासून त्याला वाचवतात किंवा त्याच्यापासून त्याची सुटका करतात. म्हणून गरुडा इथं पृथ्वी तलावरती देत जावा. वस्त्रालंकारे करावा पूजित उदरमुख सुचरभूत दाता प्राणमुख श्रद्धायुक्त बैसुनी जाण खगेंद्र. मग सपत्नीक असावं, ब्राह्मणाची पूजा करावी, उत्तर दिशेला तोंड करावं, वस्त्र अलंकाराने त्या ब्राह्मणाला पूजा करावी, दाता श्रद्धायुक्त असावा, धनवान असावा असं महाराज सांगतात. लक्ष्मी नारायणाची मूर्ती करून सुवर्णमयी तल्पी स्थापून सर्व उपचार पूजा करून मंत्र पावन. भगवान श्री विष्णू लक्ष्मीची मूर्ती करावी, ती असणारी सुवर्णमय मूर्ती करून त्याची स्थापना करावी आणि सर्व पद्धतीने त्या मूर्तीची पूजा करा. लक्ष्मी सह सर्वेशा निद्रा तू करी जगनिवासा माझी ही शैर्य सर्वेशा शून्य सर्वथा. मग त्या विष्णू लक्ष्मीच्या मूर्ती पुढे प्रार्थना करायची, भगवंता जसं तुम्ही शेष सागरावरती दुधाच्या समुद्रामध्ये शेषाच्या पलंगावरती शयन करताव तसं आमच्या शय्येवरती शयन करा अशी विनंती भगवंताला करा. हे सर्व घडो तो प्रसादान मग करावे साष्टांग नमन मग विसर रावा ब्राह्मण सुख शय्यदान ऐका. अशा पद्धतीने भगवान श्री विष्णू लक्ष्मीची मूर्ती करून त्यांची प्रार्थना करायची. प्रार्थना करून साष्टांग त्यांना नमस्कार करावा. मग ती मूर्ती ब्राह्मणाला अर्पण करावे. विशेष प्रेत एक निधी गरुड ऐके एक भूती प्रेत मूर्ती दाबून दी ते